शेतकरी बंधू नमस्कार। आज 14 जानेवारी 2026 मकर संक्रांतीच्या सर्व शेतकरी बांधवांना धरतीधन ॲग्रोसेलतर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शेतकरी बंधूंनो, सूर्य आज दक्षिणायन सोडून उत्तरायणकडे जातो आहे आणि उत्तरायणकडे झुकत असताना याचा शेतीवरती किंबहुना निसर्गावरती जो परिणाम होतो तोही आपल्याला वेळोवेळी जाणवतो। आपण पाहिलं असेल की या उत्तरायणपासून हळूहळू दिवस वाढत जातो आणि रात्र कमी होत जाते। आत्ताची परिस्थिती जर आपण बघितली तर 4 दिवसापूर्वी जो धरतीधन ॲग्रोसेल्सतर्फे हवामान अंदाज आपण दिला होता, याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग याच्यामध्ये पावसाची शक्यता होती, परंतु खानदेशमध्ये पाऊस नाही परंतु ढगाळ वातावरण राहील असा एक अंदाज होता। आणि जर आपण पाहिलं असेल तर काल रात्री शिर्डी असेल किंवा अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये, कोल्हापूर असेल, सातारा असेल, मागच्या 2 दिवसामध्ये पाऊस झाला। आपल्याकडे आज सकाळी थोडंसं ढगाळ वातावरण होतं, परंतु पावसाची सुतराम शक्यता नाही, हे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो। परंतु हे जे वातावरण बदललं याचा ज्या प्रक्षेत्रामध्ये आपण आहोत, बडगाव, चाळीसगाव, पाचोरा या पट्ट्यामध्ये फिरत असताना एक जाणवलं की यावर्षी किंवा किंबहुना कालही आपण बघितलं यावर परिसरामध्ये मधमाशीचं प्रमाण जे अपेक्षित आपल्याला आहे ते मधमाशीचं प्रमाण कुठेतरी कमी दिसतं आहे। आणि थंडी या 3 दिवसामध्ये आपल्याला जरी नसली तरीसुद्धा अगोदर सांगितल्याप्रमाणे पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये जो हिमवर्षाव अपेक्षित आहे उत्तरेमध्ये किंबहुना पाऊसही अपेक्षित आहे, त्यायोगे या 2-4 दिवसानंतर पुन्हा एकदा कडक थंडी अपेक्षित आहे। त्यामुळे शेतकरी बंधूंना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण टरबूज लागवड करत असताना प्राधान्यक्रमाने रोपाची लागवड करा, जेणेकरून या थंडीचा परिणाम आपल्या पिकावरती वाढीमध्ये किंवा एकसमान जी आपल्याला वाढ पाहिजे त्याच्यामध्ये होणार नाही। त्यामुळं ती एक गोष्ट झाली। दुसरी, ज्या प्रक्षेत्रामध्ये आपण उभा आहे, 1 महिना झालं या टरबुजाला लागवड करून, 1 महिना 5 दिवस झालेले आहेत, परंतु अतिशय शेतकरी बंधूंनी खूप चांगल्या सुबक प्रकारे हा प्लॉट उभा केलेला आहे आणि हे श्रेय संपूर्णपणे त्यांच्या मेहनतीला जातं। कलश प्रचंडचा प्लॉट आहे। मागील 4 वर्षापासून हे शेतकरी बंधूंनो कंटिन्यू कलश प्रचंड लागवड करत आहेत। तर लागवड करत असताना एकाच हायब्रिडवरचा त्यांचा जो विश्वास आहे तो विश्वासच हे सांगतो की काय प्रचंड सामर्थ्य आहे। आज जर आपण बघितलं, आजचा विषय मूलतः हाच आहे की परागीकरण जे टरबूज पिकामध्ये होत नाही, किंबहुना आत्ताच्या वेळेस ज्या अडचणी शेतकरी बंधूंना येत आहेत, एकतर वेल तडकण्याची समस्या आपल्याला प्रमुख प्रकारे येऊ शकते। तर वातावरणामध्ये जो बदल होतो तर वेल तडकण्याची शक्यता येते, याच्याकरता ऑर्थोसिलिसिक ॲसिड आपण वापर करू शकता स्प्रेमधून किंवा खालून दिलं तरी चालतं। बऱ्याच वेळा ऑर्थोसिलिसिक ॲसिड शेतकरी बंधूंना भेटत नाही, अशा वेळेस इसाबियान असेल, ॲम्बिशन असेल, बड प्रो असेल, याची हे ड्रीपमधून एकरी 1 लिटर आपण देऊ शकता। एक दुसरं, मधमाशीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल या परागीकरणामध्ये मधमाशीचा आहे। टरबूज असेल, इतर वेलवर्गीय पिकं असेल, याच्यामध्ये साधारणतः टरबूज पिकामध्ये नर मादीचं प्रमाण जर आपण बघितलं तर एका मादी फुलामागे 4 नर फुलं आपल्याला दिसतात। त्यामुळं अर्ली स्टेजमध्ये जसं आपण आता फिरताना आपल्याला दिसलं, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे फ्रूट सेट झालेलं आहे त्याची साईज एवढी आहे आणि मागचा साईज जर आपण बघितलं तर आता सेटिंग सुरू होते, तर बऱ्याच वेळा शेतकरी बंधूंना असंही दिसतं की 10-10 फुटापर्यंत वेल वाढलेले आहेत आणि अशा वेळेसुद्धा वेल सेट होत नाही। तर याला कारण काय असतं? मधमाशी आणि फक्त मधमाशी। टरबूज पिकामध्ये 90% रोल जो आहे मधमाशीचा परागीकरणामध्ये तो मधमाशीचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचे परागकण थोडेसे जड असल्यामुळे हवेद्वारे हे विस्थापित किंवा हवेद्वारे ते उडू शकत नाहीत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी। अशा वेळेस कोणीतरी वाहक त्याला लागतो आणि वाहक कोणता आहे? प्रमुख मधमाशी आहे। दुसरं, याचं जे परागीकरण होतं मधमाशी व्यतिरिक्त हवेद्वारे होत असेल किंवा आपल्या पॅन्टला वगैरे लागून होत असेल, याचं प्रमाण नगण्य असतं। पण अशा वेळेस आपल्याला अशक्त परागीकरण आपण जे म्हणतो ते अशक्त परागीकरण झालेलं दिसतं आणि अशा अशक्त परागीकरणामध्ये फळ वाकडं तिकडं निघणे किंवा मध्ये किंवा बाजूला फुगणे, निमुळतं निघणे असे वेगवेगळे प्रकार दिसतात। या व्यतिरिक्त फळ आतून काळं निघलेलं सुद्धा तुम्हाला दिसतं। तर हे होऊ नये म्हणून आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल? तर पहिली काळजी आहे की सकाळची फवारणी आपल्याला 100% टाळायची आहे, कारण मधमाशीचं परागीकरण सकाळी 5 ते 8च्या दरम्यान हे आपल्याला परागीकरण पाहायला भेटतं। तर हे पॉलिनेशन होत असताना जर सुरुवातीच्या 7 ते 8 पानाच्या आतमध्ये जर आपल्याला फ्रूट सेटिंग भेटलं किंवा मादी फूल जर चांगल्या प्रकारे सेट झालं तर उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक समान आकाराची फळं जी आपल्याला अपेक्षित आहेत टरबूज पिकामध्ये, ती एक समान आकाराची फळं आपल्याला भेटतात। मग हे परागीकरण होण्यामध्ये अडचण काय येते? सगळ्यात महत्त्वाची अडचण असते हे क्रॉस पॉलिनेशन होत असताना। या क्रॉस पॉलिनेशन मध्ये जर
याची प्रामुख्याने वेळ असते सकाळी 5 ते 8. याच वेळेस जर आपलं स्प्रेइंग सुरू असेल आणि या फवारणीमध्ये जर आपण रासायनिक औषधांचा वापर जर केला तर ही म्हणजे सगळ्यात भित्रा प्राणी जो आहे या परागीकरणामध्ये मधमाशीचं महत्व खूप आहे आणि मधमाशी या वासामुळे बाहेर येत नाही. एक दुसरं, ढगाळ वातावरण जरी आलं तर मधमाशी पटकन बाहेर येत नाही. त्यामुळे ही मधमाशी क्लायमेट सेन्सिटिव्ह जास्त असल्यामुळे ती पटकन बाहेर येत नाही आणि जर बाहेर आली नाही तर जे अपेक्षित परागीकरण आपल्याला पाहिजे ते अपेक्षित परागीकरण होत नाही. त्याच्यामुळे सकाळची फवारणी शक्यतो करून नम्र विनंती आहे शेतकरी बंधूंनी टाळली गेली पाहिजे. त्यामुळे प्रामुख्याने या गोष्टी लक्षात घ्यायच्या की सशक्त परागीकरण आणि अशक्त परागीकरण याच्यामध्ये काय फरक आहे. मग आपल्याला सशक्त परागीकरण जर पाहिजे असेल तर मी काय करावं लागेल. 50% फुलोऱ्यावरती ज्यावेळेस आपलं पीक येतं त्यावेळेस आपल्याला यारा कंपनीचं बर्ड बिल्डर नावाचं औषध आहे. याचा 45 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याकरता आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे. याला अजून एक दुसरा पर्याय आहे तो म्हणजे वर्डेसिन कंपनीचं प्रायमासी अल्फा. याचाही वापर आपण 50 मिली प्रति 5 लिटर पाणी याप्रमाणे करू शकता. याच्यात अजून एक आपल्याला पर्याय येतो तो म्हणजे मधमाशी जर आपल्याला दिसत नसेल तर EID पॅरीचं बेमॅक्स नावाचं औषध आपल्याला भेटतं जे आपण अट्रॅक्टंट म्हणून वापरू शकता मधमाशी करता. याचं प्रमाण आहे 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी. याच्याकरता हे प्रमाण आहे. याप्रमाणे आपण मधमाशी अटॅक करण्याकरता हे औषध वापरू शकता. गावरान पद्धत जर म्हटली तर गावरान पद्धतीमध्ये 2 पद्धती आहेत. एक 10 लिटर पाण्याला 125 ग्रॅम गुळ घेऊन तो आपल्याला लिंबाच्या पाल्यानं शिंपडायचा आहे. ही एक गावरान पद्धत झाली. दुसरी पद्धत आहे शेतकऱ्यांकडूनच आलेली की ज्यावेळेस सूर्य उगवतो त्याच्या वेळेस सूर्य उगवायच्या आधी गुळाचं पाणी आपण तापवल्यानंतर सूर्याच्या पहिल्या प्रकाशाद्वारे किरणाद्वारे हे जे गुळाचा वास जो आहे तो संपूर्ण आपल्या शेतामध्ये पसरतो आणि जेणेकरून मधमाशाला अट्रॅक्ट होण्याकरता हा वास कारणीभूत ठरतो. तिसरी गोष्ट आहे आपल्या शेतामध्ये विविध ठिकाणी आपण जर गोणपाट ओली करून ठेवली किंवा जर आपण पाण्याचे डोह बनवले तर छोटे छोटे तर याचा एक फायदा आपल्याला परागीकरणामध्ये होतो. आणि चौथा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधमाशीची पेटी आपण जर आपल्या शेतामध्ये ठेवली तर त्याद्वारे परागीकरण सुद्धा होतं. तर परागीकरण हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. असं म्हणतात की ज्यावेळेस आपण मधमाशी जर काढून घेतली तर माणूस 3 ते 4 वर्षाच्या वर जगू शकत नाही. एवढं महत्व या परागीकरणामध्ये आहे किंवा अन्न साखळीमध्ये आहे. तर याकरता मधमाशी वाचवणे ही आपली प्रायोरिटी आहे. आणि स्प्रेइंग करत असताना रिअल म्हणजे खरंच ते औषध जे आपण वापरतो हे ऑर्गॅनिक आहे का किंवा बायोलॉजिकल आहे का तर हे पाहणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे स्प्रेइंग करत असताना या छोट्या छोट्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर मधमाशीद्वारे होणारं परागीकरण आपण चांगल्या प्रकारे करू शकता. आणि जर परागीकरण वेळेवर झालं तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल याच्यामध्ये शंका नाही. धन्यवाद.